अतिवृष्टी होणारा पाऊस, पूरग्रस्त झालेला काही भाग आहे. शेतकऱ्यांचं हातातलं आलेलं सुद्धा या पावसाने पीक घातलेलं आहे. स्वप्न शेतकऱ्यांचे या पावसाखाली तुडवले गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. आणि अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता मंदिर संस्थानने शेतकऱ्यांना मदत म्हणून, या मराठवाड्याला, महाराष्ट्राला मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटीचा निधी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. मनापासून या संस्थांचे आभार आहेत. ज्या वेळेस या देशावर संकट येतं, राज्यांवर संकट येतं, मराठवाड्यावर संकट येतं, त्यावेळेस हिंदूंचे मंदिरं, देवस्थानं त्या ठिकाणी संकटामध्ये पहिले धावून येतात. माझी विनंती आहे, जे लोक हिंदूंच्या देवांविषयी, मंदिरांविषयी जे लोक बोलतात, टीका करतात, अशा लोकांना माझं सांगणं आहे की संकटाच्या काळामध्ये आमचा देव धावून येतो, आमचे मंदिरं धावून येतात, हे लक्षात असू द्या बरं का. रामकृष्ण हरी.